नमस्कार, मी डॉक्टर राजेश हराळ पाटील। आज आपल्याला घेऊन जात आहे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी भगवान श्री शिवशंकराचा 28वा अवतार लकुलिश यांचं देवस्थान। हे समोर जे दिसत आहे श्री ब्रह्मेश्वर योग मंदिर, या ठिकाणी श्री लकुलिश भगवान यांचं मंदिर आहे आणि अतिशय सुंदर आणि अतिशय प्राचीन असं मंदिर। ज्या मंदिराला हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि असं म्हटलं जातं की सत्ययुग, द्वापार युग किंवा त्रेतायुग आणि कलियुग या चारही युगामध्ये ज्याची पूजा केली जाते असं शंकर भगवानाचं मंदिर ते बडोदा जिल्ह्यामध्ये काव्या आरोहण या ठिकाणी असून बडोद्यापासून जवळपास 50 किलोमीटर अंतरावर ते स्थित आहे। अतिशय सुंदर आणि अतिशय प्राचीन असं हे मंदिर। असं म्हटलं जातं की या मंदिराची स्थापना राम अवतारामध्ये महर्षी विश्वामित्र यांनी केलेली आहे। अतिशय सुंदर आणि अतिशय प्राचीन असं मंदिर। असं म्हटलं जातं की या मंदिराला दर्शन करण्यामुळे आपल्याला काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतल्या इतकंच पुण्य मिळतं किंवा आपल्या मनातील इच्छा, आपल्या मनातील आकांक्षा या ठिकाणी पूर्ण होतात, अशी आपल्या भाविकांची श्रद्धा आहे। काव्य आरोहण या शब्दाचा अर्थ असा आहे, काव्य म्हणजे शरीर आणि आरोहण म्हणजे अवतार। आणि ज्या ठिकाणी भगवान शिव यांचा अवतार जन्मास आला अशा या ठिकाणचं नाव आहे काव्य आरोहण। याला कारवणही म्हटलं जातं आणि काव्य आरोहणही म्हटलं जातं। अतिशय सुंदर असं हे मंदिर आणि या ठिकाणची मूर्ती जी आहे ती भगवान शिवशंकराची लिंगावरती ध्यानस्थ बसलेले श्री शंकर भगवान आपल्याला पाहावयास मिळतात आणि प्रत्येक भाविकाची श्रद्धा आहे की या ठिकाणी आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतात। अतिशय श्रद्धापूर्वक भाविक या ठिकाणी येतात आणि मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य आणि अतिशय मोठा असा परिसर आहे। अतिशय सुंदर असं मंदिर आहे। आपल्याला बडोद्यावरून साधन टॅक्सी, बसेस किंवा रिक्षा या ठिकाणी आपणास मिळू शकतात आणि खूप सुंदर असं मंदिर आहे। असं हे प्राचीन मंदिर। जय श्री शंभू भगवान।